जैन सर्वांना. सो आजचं जे लेक्चर आहे ते 18 ऑगस्ट 2023च्या फर्स्ट शिफ्टचं आहे. ओके, जे लेक्चर नंबर 4 आहे आपलं, आणि तलाठी एक्झामबद्दलचं हे लेक्चर आहे. फर्स्ट क्वेश्चन घेऊया. लॉर्ड मोनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला डॅश असे म्हणतात. तर त्यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला रयतवारी असे म्हणतात. ठीक आहे, रयतवारी असे म्हणतात. आणि महालवारी पद्धत जी आहे ती कोणी सुरू केली होती, तर ती हॉल्ट मॅकेन्झीनी सुरू केली होती. हॉल्ट मॅकेन्झी. ओके, तुम्हालाही नोट करत जायचं आहे. प्रश्न परत फिरवू शकतात, आत्ताही हा ट्रेंड आहे. ओके, जमीनदारी पद्धत आणि कायमधारा पद्धत ही सारखीच नावं आहेत, सेम आहेत ते नावं. म्हणजे इथे 2 ऑप्शन तुम्ही कट करू शकला असतात, जमीनदारी आणि कायमधारा. ठीक आहे, तर हे पद्धत कोणी लागू केली, कायमधारा पद्धत जी आहे ती कॉर्नवॉलिसनी लागू केली. कॉर्नवॉलिस यांनी लागू केली. ठीक, रयतवारी पद्धत जी होती ती थॉमस मोनरोनी लागू केली. कुठे? मद्रासमध्ये लागू केली. पण एल्फिन्स्टन यांनी बॉम्बे येथे लागू केली, मुंबई. एल्फिन्स्टन. हे झालं. तुम्हाला हे विचारलेलं आहे की याचे कार्यकाळ काय, कधी लागू झाले ते पण विचारलेले आहेत. तर कायमधारा जी पद्धत होती ना ती 1793मध्ये लागू झाली होती. 1793. आणि रयतवारी पद्धत आणि महालवारी पद्धत जी होती ती 1820मध्ये लागू केली होती. ओके, दुसरं म्हणजे महालवारीवर एक प्रश्न PYQचा आहे, तो म्हणजे महाल म्हणजे काय. महालवारीमध्ये महाल या शब्दाचा अर्थ काय आहे, तर महाल या शब्दाचा अर्थ आहे गाव. गाव में महल है, महल में गाव है, असं लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक आहे, परत तुम्हाला आता हे विचारले आहेत, काय म्हणतात, ब्रिटिशर्स वगैरे त्यावेळेसचे. पण तुम्हाला नेक्स्ट एक्झाममध्ये असं पण विचारू शकतात की, एक सेकंड, की कुठल्या प्रांतात ह्या पद्धती लागू झाल्या होत्या. तर कायमधारा जी पद्धत होती ते जमीनदारी पद्धत, कायमधारा पद्धत एकच. ओके, तर ती बंगाल, कायमधारा बंगाल, परत बिहार, ओरिसा, बनारस आणि कर्नाटक. ठीक, रयतवारी घेऊया आपण. हां, रयतवारी पद्धत जी होती त्याला असं लक्षात ठेवायचं आहे, MAM, मॅम, मद्रास, आसाम आणि मुंबई प्रांत. मॅम लक्षात ठेवा हां. आणि महालवारी पद्धत जी होती ती कुठे? पंजाब, आग्रा आणि अवध येते. तेच साईडला लिहिन मी, पंजाब, आग्रा, अवध. ठीक, एवढा डाटा इनफ आहे. आता नेक्स्ट असाच काही प्रश्न आला ना कायमधारा महालवारीवरती, तर काहीच थोडं एक्स्ट्रा डाटा मी देईल की किती प्रमाणात ही लागू झाली, किती प्रमाण लोकांनी साथ दिला वगैरे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण. भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असते? असते नाही, असतो. ओके, तर भारतीय नागरिकाला असेल का? गरज आहे का भारतीय नागरिकाला? तर नाही. PIO यांचे तुम्हाला फुल फॉर्म दिलेले नाही आहेत इथे. थोडंसं त्यांनी तुम्हाला प्रश्नामध्ये टाकण्यासाठी फुल फॉर्म दिलेले नाही आहेत. ओके, तर PIOचं फुल फॉर्म आहे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. ओके, NRIचं आहे नॉन रेसिडेंट इंडियन, आणि OCIचं आहे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. तर यामध्ये एक 2 जे आहेत, PIO आणि NRI, या दोघांना व्हिसाची गरज लागते. पण काय झालं आहे माहिती आहे का, PIO जे आहे ते OCI सोबत मर्ज झालेलं आहे. त्यामुळे PIO वाल्यांना पण व्हिसाची गरज आता लागत नाही. पूर्वी असं असायचं की लागायची, पण सध्या नाही. तर त्याचं बरोबर उत्तर काय आहे? NRI. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. त्या अगोदर मला सिटिझनशिप ॲक्ट कधी झाला होता आणि सिटिझनशिप कोणत्या पार्टमध्ये येते कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आणि सिटिझनशिपचे आर्टिकल मला तुम्ही सांगायचं आहे. तर सिटिझनशिप ॲक्ट जे आहे ते 1955मध्ये आला होता. पार्ट नंबर 2,
पार्ट नंबर 2 मध्ये सिटिझनशिप येतो आर्टिकल 5 ते 11 मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा. तर लोहाचा उत्कृष्ट स्रोत जे आहे ते पालक आहे. पालक, ग्रीन व्हेजिटेबल. योगर्ट म्हणजे काय? योगर्ट म्हणजे दही. दही कशापासून बनते? दुधापासून. तर दूध काय देतं? कॅल्शियम. सो इथे आयरन वगैरे नाही येणार. गहू जे आहे ते कार्बोहायड्रेट्स आहे. ओके, कार्बोहायड्रेट. पालक जे आहे आयरन, लोह. आणि सफरचंद जे आहे विटामिन. ठीक. सो लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून पालक हे व्हेजिटेबलमध्ये येणार. आणि नॉनव्हेज जर विचारलं तर हे व्हेजमध्ये आलेले आहेत. एक सेकंड. नॉनव्हेजमध्ये काय येईल? लिव्हर, यकृत तुमचं जे आहे ते. खूप सर्वोत्तम उत्कृष्ट लोहाचा स्रोत आहे यकृत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. परत तुम्हाला माहिती आहे का, लोहाचे शोषण विटॅमिन सी मुळे जास्त होतं. म्हणजे विटॅमिन सी पकडून ठेवतं. कॅल्शियम जे आहे ते विरुद्ध काम करतं. ते म्हणजे लोहाचं आयरनचं शोषण काय करतं? कमी करतं. ठीक आहे. सो इंटेक जास्त कशाचं करायचं आहे? विटॅमिन सी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली. तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपालकृष्ण गोखले यांनी केली. पेन गोपालकृष्ण गोखले यांनी केली. ओके. ते त्यांनी 1905 मध्ये केली. भारत सेवक समाज 1905 मध्ये. ठीक आहे. परत गोखलेंबद्दल सांगायचं झालं तर ते गांधीजीचे राजकीय गुरु होते. परत त्यांना भारतीय अरिस्टॉटल म्हणून ओळखतात. भारताचे अरिस्टॉटल म्हणून ओळखतात. परत ते जहाल आणि मवाळमध्ये मवाळ होते. ठीक आहे. मवाळ कार्यकर्ते. जहाल कार्यकर्ते कोण कोण होते? लाल बाल पाल. ठीक. अजून असंच काही जास्त नाही आहे डेटा यांच्याबद्दल. काय वाटलं तर मी सांगेन. ओके. तर आपल्याला बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल माहिती करून घ्यायचं आहे. तर यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणून ओळखलं जातं. फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं कोणी म्हटलं होतं त्यांना? फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं त्यांना मिंटो यांनी म्हटलं होतं. मिंटोनी नाव दिलं होतं. ओके. परत त्यांचे गीतांजली ना, नाही गीत रहस्य वाटतं. गीतांजली तर आपले हे काय म्हणतात, नॅशनल अँथम कोणी म्हटलंय हे? आपले फर्स्ट नोबेल प्राइज इंडियन रवींद्रनाथ टागोरजी. तर त्यांनी गीतांजली आणि यांनी गीत रहस्य. ठीक आहे. परत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मी टरफले फेकले नाही, ते मी उचलणार नाहीत, असे त्यांनी उच्चारले होते शब्द. आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ते केव्हा म्हटलं होतं त्यांनी? तर 1906 मध्ये INCच्या सेशनमध्ये, जे कलकत्तामध्ये झाला होता सेशन, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं. त्यांचे 2 वृत्तपत्रे, केसरी, मराठा. केसरी जे आहे ते मराठीमध्ये होतं आणि द मराठा जे होता ते इंग्लिशमध्ये होता. सॉरी फॉर द बॅकग्राऊंड व्हॉइस. ओके. सो केसरी जे आहे ते 1908 मध्ये. ठीक. अजून त्यांनी ओरियन नावाचं बुक लिहिलं होतं. ओरियन. ठीक. एवढा डाटा ओके आहे. सो सावरकर यांच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊया.
सावरकर जे होते ते स्वातंत्र्यवीर या नावाने ओळखले जात. स्वातंत्र्यवीर. ओके. परत त्यांनी हिंदुत्व हे ग्रंथ लिहिले. हिंदुत्व. आणि अजून एक लिहिलं होतं त्यांनी काला पाणी या जेलमध्ये. त्याचं होतं माझी जन्मठेप. हा, माझी जन्मठेप. जन्मठेप कोणाचं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. ओके. परत ते 1904 मध्ये अभिनव भारत ही सोसायटी स्थापन केली त्यांनी. त्याच्या अगोदर 1899 मध्ये या सोसायटीचं नाव काय होतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. मोतीलाल नेहरू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता तेव्हा अमृतसरचे अधिवेशन त्यांनी केलं होतं. INC मध्ये अमृतसर येथे 1919 मध्ये मोतीलाल नेहरू. आणि 1928 मध्ये कलकत्त्याच्या अधिवेशनात. तेव्हाच काय झालं? डिमांड झाली कशाची? कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. त्यावेळेस कमिटी ड्राफ्ट करण्याची मागणी वगैरे झाली होती. ठीक आहे. सो इतकं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवतं? तर ऑक्सिडंटचे प्रमाण. आता हे काय आहे तर आपण जे तेल घरी ठेवतो ना ते काही दिवस जर जास्त दिवस ठेवलं ना त्याचा वास बदलतो आणि ते थोडंसं खराब होतं. ठीक आहे. का? कारण त्या तेलावर ना ऑक्सिजनचं जे हल्ला होतो म्हणून ऑक्सिडंटचे प्रमाण इथे दिलेले आहे. तर त्यामुळे तेल खराब होऊ लागतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पेरॉक्साईड व्हॅल्यू जी आहे ती जास्त होते ना. एक सेकंड. पेन. पेरॉक्साईड व्हॅल्यू जेव्हा जास्त होते तर तेल खराब तेवढंच होतं. तेल खराब होतं. ठीक. आणि पेरॉक्साईडची व्हॅल्यू जर कमी झाली तर तेवढंच तेल ताजं असतं. ठीक आहे. आता इथे कार्बन संहिता ऑप्शन दिलेला आहे. तर कार्बन संहितामध्ये इथे कार्बनचं कॉन्टेंट दिलेलं आहे. अजून तेलातील असंतृप्ततेचे प्रमाण जे आहे असंतृप्ततेचे प्रमाण याला अनसॅच्युरायझेशन असं म्हणतात. तर ते C=C असतं. ठीक आहे. हे डाटा आहे असं पाठ ठेवा तुम्ही. C=C. ठीक आहे. परत सॅच्युरायझेशन जे आहे तेलातील संतृप्तीचे प्रमाण. त्याच्यामुळे तेल किती घट्ट आहे ते दिसतं. जर असंतृप्त असेल तर ना तेल हे चांगल्या क्वालिटीचं असतं. अनसॅच्युराइज्ड असतं. अनसॅच्युराइज्ड म्हणजे जास्त असं काही ॲड करून वगैरे न देणं. एकदम घाण्या टाईपचं तेल. ठीक आहे. आणि संतृप्तीचे म्हणजे सॅच्युरेटेड. ओके. सो हे तर ऑप्शन तुम्ही कट करू शकला असतात. तेलातील असंतृप्तीचे प्रमाण, संतृप्तीचे प्रमाण हे दोन्ही ऑप्शन दिले तर दोन्हीच नाही. ठीक आहे. या दोन्हीमध्ये ठरवायचं होतं पण हे संहिता याचा अर्थ कॉन्टेंट असं माहीत राहायला पाहिजे होता. बाकी काही नाही. उत्तर तुमचं ऑक्सिजनचे प्रमाण करेक्ट आहे. नेक्स्ट. कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे? तर ते आहे केरळ. 2022 मध्ये जे आहे ह्याला सीड फार्म देशातील पहिले सीड फार्म असं घोषित केलेले आहेत. ते आहे अलुवा. लक्षात ठेवा. अलुवा स्टेट सीड फार्म. अलुवा स्टेट सीड फार्म 2022. ठीक आहे. हे भारताचा पहिला कार्बन न्यूट्रल फार्म आहे. ओके. MP मध्ये जे आहे तिथे झिरो बजेट फार्मिंग
असा सीन आहे सध्या. ठीक आहे. तर तमिळनाडूचं तर काहीच नाही आहे सीन आणि उत्तराखंडचंही नाही आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम कधी मंजूर झाला? तर तो मंजूर झाला आहे 23 डिसेंबर 1986 मध्ये. ठीक आहे. जे 14 वर्षाखालील मुलं आहेत ते बालकामगार होणार नाहीत, त्याशी संबंधित हा होता. ओके. कामाचे तास वगैरे इथे ठरवून दिले होते. नेक्स्ट क्वेश्चन. SSD ही सामाजिक संघटना डॅश यांनी स्थापन केली होती? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती SSD, समता सैनिक दल. केव्हा झाली होती? तर 1924 मध्ये. कुठे? नागपूर येथे. नागपूर. परत तुम्हाला माहिती आहे का, 1924 मध्येच बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन केली होती. बहिष्कृत हितकरणी सभा. ओके. परत त्यांचं मूकनायक नावाचं मुखपत्र पण होतं, मूकनायक. ते केव्हा स्थापन केलं होतं त्यांनी? 1920 मध्ये. परत बहिष्कृत भारत न्यूजपेपर हे त्यांनी 1927 मध्ये. बहिष्कृत भारत 1927 मध्ये. जनता, जनता 1930 मध्ये. परत त्यांनी महाडचे सत्याग्रह, जे 14 तळे सत्याग्रह असं पण ओळखलं जातं, हे 1927 मध्ये केलं होतं. ठीक आहे. परत त्यांचे बुक्स आहेत बघा, आता सध्या ट्रेंड चालू आहे, बुक्सचे नाव विचारत आहेत त्यांच्या. तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. आणि अजून 2 आहेत, वेटिंग फॉर विजा. मला एक नाव आठवतं, वेटिंग फॉर विजा. यावर प्रश्न विचारून झालेले आहेत TCS कडून. ठीक आहे. वेटिंग फॉर विजा. अजून हू वेअर द शुद्राज, हू वेअर द शुद्राज हा पण. ठीक आहे. अनटचेबल्स, एक द अनटचेबल्स. ठीक. हे बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकांची नावं आहेत. परत स्वातंत्र्यानंतर पहिले विधिमंत्री झाले होते ते, मसुदा समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिशनचे अध्यक्ष होते. ड्राफ्टिंग कमिशन मध्ये किती काय सदस्य होते? तर 7 सदस्य होते, थाला फॉर रिझन. परत 7 सदस्य कोण कोण होते ते पाठ करा, कारण प्रश्न येत आहेत. ठीक आहे. आता महात्मा गांधी बद्दल जरासं माहिती करून घेऊया. त्यांच्याबद्दल सध्या ट्रेंड काय सांगू का, की त्यांचे जे आंदोलनं होती ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये विचारत आहेत. तर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी मी एक ट्रिक बनवली आहे स्वतः. काहीतरी फडतूस ट्रिक आहे, पण लक्षात राहील अशीच आहे. ठीक आहे. बघा, ट्रिक पहा, लिहून देते मी ते. चंपा पहिले म्हणजे चंपारण्याचा सत्याग्रह. चंपा पहिले खेड्यात गेली. खेडा सत्याग्रह, खेड्यात गेली. ठीक आहे. तिथे बोर झालं म्हणून तिथे बोर झालं म्हणून अहमदाबादला गेली. ओके. तिथे सहकार मिळाला नाही म्हणून तिथे अहमदाबादचा एक सहकार तिथे
सहकार मिळाला नाही म्हणून नागपूरला गेली. ठीक आहे. तिथे जाऊन तिने सविनय कायदेभंग केला. सविनय कायदेभंग केला. कायदेभंग इरेज करूया, थांबा. कायदेभंग केला. ठीक आहे. पुढचं जास्त मनावर नका घेऊ बरं का. कायदेभंग केला. मग गांधी आणि आयर्विन यांना गोल गोल घुमवलं. गांधी आणि आयर्विन यांना गोल गोल घुमवलं. गांधी आयर्विन करार आणि गोलमेज गोल गोल घुमवलं. भारत सोडून पळून गेली. नंतर ती भारत सोडून पळून गेली. भारत छोडो आंदोलन शेवटचा जो होता तो भारत छोडो. ठीक आहे. तर अशी काहीतरी आहे ट्रिक जी लक्षात राहील तशी बनवली आहे. अजून एकदा पूर्ण ऐकून घ्या. चंपा पहिली खेड्यात गेली. तिथे बोर झालं म्हणून अहमदाबादला गेली. तिथे सहकार मिळाला नाही म्हणून नागपूरला गेली. सविनय कायदेभंग केला. मग गांधी आणि आयर्विन यांना गोल गोल घुमवून भारत सोडून पळून गेली. ओके. सो असा एक ट्रिक आहे. तर जो चंपारण्य सत्याग्रह झाला होता ते 1917 मध्ये झाला होता. ठीक आहे. खेडा सत्याग्रह 1 वर्षाने 1918 मध्ये. ठीक आहे. अहमदाबाद मिल असोसिएशनचं जे आंदोलन झालं होतं ते सेम याच काळात 1918 मध्ये. असहकार आंदोलन जे झाला होता ते असहकार 1920. असंही लक्षात ठेवू शकतो की 20व्या वर्षाचे जे मुलं असतात ते आई बापाला सहकार कधीच करत नाहीत. असहकार आंदोलन. ठीक आहे. नागपूरचे अधिवेशन केले त्यांनी 1920 मध्ये. आणि परत नागपूरचे अधिवेशन होते ते नागपूर जे दिलं होतं ना मी मध्ये अधिवेशन होते. सविनय कायदेभंग आंदोलन जे होते ते 10 वर्षाने 1930 मध्ये. ओके. त्यावेळेस काय झाला, दांडी मार्च झाला. 12 मार्च पासून दांडी मार्च वगैरे होता. मिठाचा सत्याग्रह झाला सविनय कायदेभंग मध्ये. गांधी आयर्विन करार झाला 3 गोलमेज परिषदाच्या मध्येच 1931 मध्ये. गोलमेज परिषद केव्हा झाले, 1930 ते 32 मध्ये 3 झाल्या होत्या. ठीक आहे. 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते 31च्या. ठीक आहे. भारत छोडो मध्ये त्यांनी काय नारा दिला होता, डू ऑर डाय. करा नाहीतर मरा. अभ्यास करा नाहीतर नका मरू. काय नाही आहे, खूप ऑप्शन आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. एप्रिल 2023 मध्ये थांबा. जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल राहिले ना बाबा, आणि स्वामी विवेकानंद बद्दल पण. काय नेक्स्ट क्वेश्चन, जास्तच घाई झाली आहे मला. स्वामी विवेकानंद यांचं खरं नाव काय होतं तर नरेंद्रनाथ दत्त. विचारत आहेत प्रश्न. नरेंद्रनाथ दत्तजी दत्त. ठीक आहे. ते त्यांचे गुरु कोण होते, रामकृष्ण परमहंस. त्यांच्या गुरुच्या नावावरच त्यांनी रामकृष्ण परमहंस या नावाची रामकृष्ण मिशन या नावाची संस्था सुरू केली होती 1897 मध्ये. ठीक आहे. परत शिकागोच्या परिषदमध्ये गेले होते. धर्म संसद काहीतरी होतं. ठीक आहे. त्यामध्ये त्यांचं नाव खूप वर आलं होतं. त्यावेळेस त्यांनी खूप छान स्पीच दिले होतं. हिंदू मुलांना उठा, जागे व्हा, ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, असे त्यांनी विचार मांडले होते आपले. ओके. जास्त काही नाही आहे त्यांचं. अजून
जवाहरलाल नेहरू बद्दल विचारात घेऊया. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पीएम 1929 साली त्यांनी लाहोरचे अधिवेशन केले होते. लाहोर अधिवेशन. ठीक आहे, त्यावेळेस काय झालं होतं, पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला होता. लाहोरच्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज आपण मांडूया. गांधीजींचे असे विचार डॉमिनन्स स्टेटस वगैरे मागत होते, ते वेगळं होतं. तुम्हाला काही गरज नाही तेवढं पाठ करायची. एक सांगत आहे डॉमिनियन स्टेटस वगैरे. पण पूर्ण स्वराज हे ठरवलं की आपल्याला पूर्ण भारत आपलाच पाहिजे. इंडिया फॉर इंडियन्स. ओके, हे पूर्ण स्वराज त्यांनी मागितलं होतं. त्यांचे बुक्सचे नाव, एक सेकंड तिथे, त्यांचे बुक्सचे नाव जरा लक्षात ठेवा. डिस्कवरी ऑफ इंडिया, डिस्कवरी ऑफ इंडिया, अ लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर, असं त्यांनी एक बुक लिहिलं होतं. अ लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर. हे बुक त्यांनी इंदिरा गांधींसाठी लिहिलं होतं. ग्लिम्प्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ग्लिम्प्स ऑफ वर्ल्ड हिस्टरी. ठीक आहे. परत त्यांना भारतरत्न मिळाला होता 1955 मध्ये, सिटिझनशिप ऍक्टच्या वेळेस. भारतरत्न बरं. गोखले यांनी सोशल सर्व्हिस लीग जी काढली होती ती 1905 मध्ये आली होती ना. गोखले आणि सोशल सर्व्हिस लीग, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी जी काढली होती ते 1905 मध्ये. याच काळात काय झालं होतं माहितीये का, बंगालची फाळणी. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट, एक मार्क वाढून देतात हे पॉइंट्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, करंट अफेअर वाला क्वेश्चन आहे. एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे डॅश नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. तर क्रॉस कोर्ट सध्या आता पण स्पोर्ट्समॅनचे विचारत आहेत, काय म्हणतात, मेरी कॉम वगैरे यांचे एक लिस्ट टाकून देईल मी. 7-8 इम्पॉर्टंट स्पोर्ट्स पर्सनची लिस्ट टेलिग्रामवर टाकून देईल. तुम्हाला माहिती आहे का, मी टेलिग्राम चॅनल चालू केला आहे. मी कुठे ऑनलाईन जास्ती येते म्हणून. ठीक आहे, तर मी बायोमध्ये लिंक टाकली आहे टेलिग्राम चॅनलची. ओके, तिथे जायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. इम्पॉर्टंट डाटा मी तिथे ठेवणार आहे, म्हणजे सेव्ह करून ठेवणार आहे, कोणालाही कामी येईल असाच. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 उपकलम 1 खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे. तर ती मिळालेली गोपनीय माहिती फॉरेनवाल्याकडून एफ मध्ये येते. फॉरेनवाले एफ, गोपनीय माहिती ते शेअर करू शकत नाहीत. ओके, बाकीचे ऑप्शन पाहून घेऊया आपण. तर आय मध्ये काय येते, तर मंत्रिमंडळात चर्चेची माहिती ही पण बाहेर येऊ शकत नाही. मंत्रिमंडळ चर्चा. स्वतःच्या मित्रांना आय नाव द्या. आय म्हणजे मी आणि माझी मित्रमंडळी एक चर्चा करतो, आणि ती आम्ही कधीच घरच्यांना किंवा आपल्या जे जवळची व्यक्ती असते त्यांना सांगत नाही. तर त्या टाईपचं. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो एक ट्रिक म्हणून. ओके, खंड एच जे आहे, चौकशी बिघडेल म्हणून चौकशी बिघडेल अशी माहिती देऊ शकत नाहीत. तपास चौकशी जे पोलीस करतात, ठीक आहे, किंवा सीबीआय वगैरे करते. जी मध्ये काय येतं, तर व्यक्तीचे जीवन, जीवन नाही वाटणार आहे बरोबर तेवढं. जीवन किंवा सुरक्षा धोक्यात येईल अशी माहिती आपण शेअर करू शकत नाही. ठीक, एवढे ऑप्शन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन,
मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेच्या राजद्रोह अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगित केले. तर ते आहे कलम 124. कलम 124. 1901 कलम 121 जाऊ द्या, नंतर पाहू आपण. 19 मध्ये बघूया. 1901 चा सामरो असं लक्षात ठेवायचं आहे. सामरो हा आहे ए, हा बी, सी, डी, ई, जी. एफ नाहीये. एफ जे आहे ते प्रॉपर्टी संबंधित होतं. ते प्रॉपर्टी संबंधितचा जो आहे तो शिफ्ट केलेला आहे, तो इथून काढलेला आहे. तर सामरो मध्ये बघा, SAAMRO. यस म्हणजे स्पीच, ए म्हणजे आर्म्ड फोर्स. हे शब्द डायरेक्ट लक्षात ठेवून टाका तुम्ही. ए म्हणजे असोसिएशन, एम म्हणजे मूव्ह, म्हणजे भारताच्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही मूव्ह होऊ शकता. रिसाइड, RESIDE. रिसाइड म्हणजे भारताच्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊन राहू शकता. ओ म्हणजे ऑक्युपेशन, भारताच्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही ऑक्युपेशन सुरू करू शकता, तुमचा धंदा टाकू शकता. ठीक आहे. हे झालं 1901च्या ए मध्ये. 121चा सी जे आहे ते IPC बद्दल आहे. ठीक आहे. सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या संबंधित गुन्हे असं काहीतरी आहे. याचं काय तेवढं डीप आत्ता सांगत नाही मी, कारण हे इम्पॉर्टंट नाहीये सध्या तरी TCSच्या नुसार. ठीक. कलम 1902 मध्ये असं आहे की हे तुम्हाला स्वातंत्र्य 1901 मध्ये जे काही स्वातंत्र्य मिळालेले आहे, तर राहायचे, फिरायचे, ऑक्युपेशन टाकायचे, तुमचा बिझनेस वगैरे जे काही आहे ते 19चा 2 मर्यादित करू शकतो. तो रेस्ट्रिक्शन टाकू शकतो. ठीक आहे. 19चा 2. एकतर ते जर असं झालं ना, आई आपल्याला म्हणते तुला खायला पाहिजे का, आपण म्हणलं हां, की आई म्हणते तू आता असं खाणार, तू आता तेलकट खाणार. पण नको म्हणलं तर आई म्हणते की काय तू माझ्या हातचं तेलकट पण नाही खाऊ शकणार. असं काही म्हणजे एक लॉजिक असा टाईपचा आहे त्या आर्टिकल्स मध्ये. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन नंबर 12. मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही? तर ती बेकायदेशीर कृत्ये अधिनियम. त्याने महिलांसाठी केलेला आहे का? तर यस, केलेला आहे. महिला संरक्षणासाठी भारतीय दंड संहिता, नागरी हक संरक्षण अधिनियम, हे सगळं केलेलं आहे. पण हे नाही. सो उत्तर ते आहे. इथे काय विचारलेलं आहे? केलेले नाही. केलेले आहे नाही, केलेले नाही. नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? तर अंदमान आणि निकोबार बेटे इथे. ठीक आहे. सर्वात जास्त UT विचारला तुम्हाला, युनियन टेरिटरी सर्वात जास्त, तर ती आहे दिल्ली. ठीक. दिल्लीमध्ये जास्त आहे घनता. परत राज्याबद्दल विचारलं तर UP मध्ये खूप जास्त लोकसंख्या आहे, खूप जास्त लोक तिथे आहेत. UPच्या नंतर आपला नंबर येतो महाराष्ट्राचा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बिहार, UP, UMB. आणि कमी म्हटलं राज्यानुसार तर ते आहे सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम. ठीक. सिक्कीम पण लक्षात ठेवलं तर ओके आहे. UPची जी संख्या आहे ती भारताच्या 16.5% आहे आणि महाराष्ट्राची किती आहे? 9.28%. ओके. आणि सिक्कीमची 0.05%. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ.
कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो? तर इथे वनस्पती दिलेला आहे. दूध, काय म्हणतात, खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनाचा, व्हेजिटेबल प्रोटीन. तर दूध जे आहे ते काय वनस्पती नाहीये बाबा. दूध इज नॉट वनस्पती. तांदूळ इज ऑल्सो नॉट वनस्पती. सफरचंद इज फ्रूट, पण प्रोटीनशी संबंधित नाहीये, विटॅमिनशी आहे, वरच सांगितलेलं आहे मी. शेंगा तर वनस्पती पण आहे, प्रोटीन पण मिळतात, सर्वोत्तम स्रोत आहे. तर थोडंसं लॉजिकली हा प्रश्न सुटू शकला असता. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. मातीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन यांच्याबद्दल उल्लेख आहे? तर निरीक्षण आणि प्रतिवेदन दिलेलं आहे इथे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे कलम 25. जर फक्त इथे निरीक्षण दिलं असतं ना तर कलम काय असतं माहितीये का? कलम 11 असतं. ठीक आहे, पण इथे निरीक्षण आणि प्रतिवेदन दिलेलं आहे म्हणून कलम 25. कलम 24 वार्षिक प्रतिवेदन किंवा पब्लिक रिपोर्टिंग. सेक्शन 11चं इन्स्पेक्शन पण म्हणू शकतो आपण. 23 मध्ये फीस साठी जे रूल्स बनलेले आहेत ते. 22 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स. ओके, सो यांचा जवळपास काहीच संबंध नव्हता. याच्यामध्ये कन्फ्यूज झालं असतं, पण हे फॅक्च्युअल आहे. निरीक्षण आणि प्रतिवेदन हे लक्षात ठेवायचं आहे. काय म्हणतात, कलम 25. ओके, नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते मी पार्ट 2 मध्ये येईन. आता सध्या 40 मिनिटचा व्हिडिओ झालेला आहे, सो पार्ट 2 मध्ये मी क्वेश्चन घेणार आहे, बाकीचे 10 प्रश्न. लेक्चर कसं वाटत आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि काही चुकत असेल तरी मला गाईड करा की इथे तुझं चुकत आहे, आणि किंवा काही समजलं नाही तुम्हाला ते तुम्ही मला विचारू शकता. ओके, आणि टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा. ठीक आहे, सो पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. जय हिंद.